विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी ग्रामर मध्ये त्याच्याकडे, तिच्याकडे आणि त्यांच्याकडे बरेच विद्यार्थी गोंधळात पडतात. विद्यार्थी मित्रांनो, तर हा गोंधळ आपण 2 मिनिटांमध्ये दूर करणार आहोत. तर आज आपण हॅव आणि हॅजचा वापर कसा करायचा ते पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, टू हॅव ची साध्या वर्तमान काळातील रूपे आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे नीट लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. टू हॅव म्हणजे काय? तर जवळ असणे. हॅव चा वापर कसा करायचा पहा. आय, वी, यू आणि दे ला करायचा. हॅज चा वापर कसा करायचा. ही, शी आणि इट. विद्यार्थी मित्रांनो, हॅव हा शब्द आय, वी, यू, दे सोबत वापरतो. आय हॅव म्हणजे माझ्याकडे आहे. वी हॅव म्हणजे आमच्याकडे आहे. यू हॅव म्हणजे तुझ्याकडे किंवा तुमच्याकडे आहे. दे हॅव त्याच्याकडे आहे. हॅज पहा. ही हॅज त्यांच्याकडे आहे. शी हॅज तिच्याकडे आहे. इट वॉज त्यांच्याकडे आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही एक्झाम्पल पाहूया आपण. नीट लक्ष द्या. आय हॅव अ कार माझ्याकडे कार आहे. वी हॅव अ बायसिकल आमच्याकडे सायकल आहे. ही हॅज टू ब्रदर त्याला 2 भाऊ आहेत. शी हॅज फ्लॉवर्स तिच्याकडे फुले आहेत. दे हॅव बुक्स त्यांच्याकडे पुस्तके आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आय एम पी लक्षात ठेवण्याची ट्रिक मी तुम्हाला सांगते. हॅव आय, वी, यू आणि दे. हॅज ही, शी आणि इट. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. अगदी सोपे